येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 4 ऑक्टोबरचा भाग तुम्ही पाहत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत निखिलचा मित्र रायाजवळ येतो. तो रायाला म्हणतो, अरे जिने तुझा जीव वाचवला, तू तिच्याच भावाच्या जीवावर उठलास. तो रायाला जाब विचारतच म्हणतो, तू असं कसं करू शकतोस राया भाऊ. राया त्याच्या मित्राला शांत करतच म्हणतो, निखिल कुठे आहे ते मला सांग. निखिल हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्याचा मित्र रायाला सांगतो. तेव्हा राया स्वतःचीच म्हणतो, मी तर निखिलला मारायची ऑर्डर कोणाला दिली नाही. इकडे जय जिजीला अडवतच म्हणतो, तुम्ही कशाला स्वतःचे हात घाण करून घेताय. तेव्हा जिजी जयला म्हणतात, ही लढाई एका आईची आहे. एका आईला जखमी केलंय त्याने. ही घाण मी कायमची साफ करणार. आता जय जिजीला म्हणतो, या अशा गुंड्यांना सगळ्या बायकांनी मिळून तोंडाला काळं फासलं पाहिजे आणि त्यांची रस्त्यावरून धिंड काढायला पाहिजे. किती नीच आहे ना हा जय. म्हणजे सर्व आपण करायचं, पण भोगणार बिचारा राया. हा कुठला न्याय झाला. तो जिजीला म्हणतो, कायद्यांच्या नियमामुळे मी खरंच काही नाही करू शकत. नाहीतर मी आत्तापर्यंत सामाजिक संस्थेच्या बायकांना फोन करून इथे बोलवलं असतं आणि रायाच्या तोंडाला काळं फासायला लावलं असतं. जयचे हे बोलणं ऐकून जिजी त्या बायकांना फोन लावायला सांगतात. जयलाही तेच हवं असतं. तो लगेचच संस्थेमध्ये फोन लावतो आणि तो त्यांना सांगतो, इथे एका माऊलीला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला राया नावाचा गुंड माहीतच असेल. त्यांनी लहान मुलांना शिकवणाऱ्या 2 मुलांना खूप मारलंय. दोघेही हॉस्पिटलाइज आहेत. त्यावर मॅडम जयला म्हणतात, तुम्ही सांगितलंय तसंच सगळं होईल. आता जय मुद्दामच फोन जिजीजवळ देतो. तेव्हा मॅडम जिजीला म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही त्या रायाचं तोंड काळं करणार. त्याची धिंड नाही काढली ना तर नाव नाही लावणार. आता मात्र त्या रायाची गुंडगिरी बंद. तेव्हा जिजी तुम्ही मला उद्या भेटा असं म्हणून जयकडे फोन देते. मॅडम जयला म्हणतात, आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे ना तो राया कसा आहे ते. तेव्हा जय तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं म्हणतो आणि तो फुकटचा डायलॉग मारतो, मी माझ्या जिजीसाठी काही करू शकतो. आणि तो फोन ठेवून देतो. सकाळी डॉक्टर काही औषधं लिहून मंजिरीकडे देतात. मंजिरी ती औषधं आणण्यासाठी बाहेर जाते. इकडे घरी सर्व बायका जमा होतात. मॅडम जिजीला म्हणतात, त्या रायाचं तोंड काळं करून सगळ्या गावात त्याची धिंड काढू. तेव्हा नाना जिजीला म्हणतात, मला हे सर्व पटत नाहीये. तेव्हा जिजी तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणते. त्यावर नाना जिजीला म्हणतात, मला हे सर्व चुकीचं वाटतंय. मी मध्ये पडणारच. इकडे राया निखिलला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो. तो निखिलकडे बघतच म्हणतो, अरे काय अवस्था झाली तुझी. कोणी केलं हे. तू फक्त नाव सांग. कोणी बी केलेलं असू दे. ह्यो राया त्याला शोधून काढणार आणि असा फोडणार ना डायरेक्ट गेम ओव्हर होणार. नाना जिजीला म्हणतात, हा काय तमाशा लावलाय. आपल्याला शोभतं का हे. तेव्हा जिजी म्हणते, तुम्ही मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला ना, मी काय आता थांबायची नाही. मला सहन होत नाहीये. आज त्या गुंड्याला मी सोडणार नाहीये, काही झालं तरी. इकडे मंजिरी कंपाऊंडरचं बोलणं ऐकते. कंपाऊंडर फोनवरती बोलत असतो, तुम्ही लवकरात लवकर इथे पोलीस घेऊन या आणि लवकरच त्याला अरेस्ट करा. तुम्ही तुमची टीम लवकरच इथे पाठवा. हे ऐकून मंजिरी म्हणते, नाही मला काहीतरी करायलाच हवं. तर पोलीस येऊन रायाला घेऊन जातील आणि हे मी होऊन देणार नाही. ती लगेचच तिथून निघून जाते. आता ही शशिकला जयजवळ जाते आणि ती जयला म्हणते, या भोळ्यानी त्यांच्या डोक्यात काही भरवलं आणि ते जर आमच्या जाऊबाईंना पटलं तर जाऊबाई बाहेर येणार, या सगळ्या बायकांना बाहेर पाठवणार. एवढा मग प्लॅन बनवलाय ना हा, तो सगळा मग. तेव्हा जय त्यांना म्हणतो, नको ते बोलून टेन्शन वाढू नकोस. मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. राया निखिलला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. मंजिरी जोरात ओरडते, उठ. मंजिरी जोरातच ओरडत म्हणते, तू इथे काय करतोयस. का आलायस इथे. काय विचारते मी तुला. बघतोयस ना माझ्या निखिलची काय अवस्था झाली ती. आता का आलायस रे इथे. एवढं सगळं घडूनही तू इथेच उभा आहेस. तू जा आता इथून. निघ इथून. मंजिरी हे सर्व मुद्दामच करत असते जेणेकरून राया तिथून निघून गेला पाहिजे. तेव्हा राया मंजिरीला म्हणतो, तुला काय वाटतं निखिलला मी मारलंय. तेव्हा मंजिरी रायाला म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. कंपाऊंडर रायाला अडवण्याचा प्रयत्न करतो. राया मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मंजिरी मुद्दामच जबरदस्तीने रायाला हॉस्पिटलमधून बाहेर काढते. राया मंजिरीला समजतच म्हणतो, मी स्वप्नातही निखिलला मारू शकत नाही. तुम्ही माझी आपली माणसं आहात. कसं काय मारेन सांग बघू. तेव्हा मंजिरी मनातच विचार करते, तू म्हणतोयस ते सगळं पटतंय मला. तू काही बोलायचीही गरज नाहीये. पण तू जर आता इथे थांबलास ना तर तो जय येऊन तुला अरेस्ट करेल. कसं सांगू मी तुला. तू जा आता इथून.
आता कोणत्याही क्षणी जय इथे येऊ शकतो. नाही, रायाला इथून जायलाच पाहिजे. आणि आता मंजिरी पुन्हा एकदा रायावरती आवाज चढवून बोलू लागते. ती ओरडतच म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? निघ म्हणते ना. आणि ती जोरातच रायाला ढकलून देते. आणि ती रायाला म्हणते, पुन्हा इथे निखिलला भेटायला यायची गरज नाही. मुळात तुला इथे बोलवलंच कोणी रे? जा चल. ती पुन्हा एकदा जोरात ओरडते, अरे जा. बिचारी मंजिरी, मनात नसतानाही तिला असं वागायला लागतंय. मंजिरीचं असं बोलणं ऐकून रायालाही खूप दुःख होतं. आणि बिचारा न बोलताच काही तिथून निघून जातो. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे.